नंदिता वहिनींकडनं गावासाठी येऊ पाण्याचा टँकर. आता यो वेगळाच विषय आहे. बापू, हे नंदिता गायकवाड बी आचारसंहितेचा भंग करायलेत की. म्हणजे काय, आपलं संघर्ष पॅनेल तेवढं नियमानं वागाले. पप्या, हा, आपण नियमानं वागायचं होय होय आणि जे कोण नियमाच्या बाहेर वागल हा, त्याची पहिला तक्रार करायची. होय 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 राणा, आचारसंहितेचा आदर करून तो टँकर तेवढा परत पाठव. हा, समजा गाव काय बिन पाण्याचं बसेल काय? टँकर परत जाणार नाही. सत्तेचा गैरवापर, पैशाचा माज, हे चालू देणार नाही या गावात मी. अजिबात नाही. हे बघा, मी काय चुकीचं बोलत असेल, नियमाच्या विरोधात बोलत असेल तर मला जोड्या ना हाना. पण मी बरोबर बोलत असेल ना तर माझ्या बाजूने उभं राहा. हे सगळं बरोबर आहे. पाण्याचं काय, पाणी नसेल तर काय करणार? नाही, पाण्याचा विषय हार्ड आहे याची कल्पना आहे मला. नुसती कल्पना असून काय उपयोग? तुमच्या इलेक्शन पाय गावाचा हाल नका. गावकरी मित्र हो, तुमची काळजी आहे मला, पण तुम्ही अजिबात काळजी करायची नाही. मी यो पाण्याचा प्रश्न आचारसंहितेच्या चौकटीत राहून सोडवायचा ठरवलाय. ते बघा, मी ठरवलं आणि सोडवलं बी. चला घ्या तुमचं पाणी. ए, तू बी आचारसंहितेचा भंगच करलास की. आम्ही हे चालू देणार नाही. हे पण आमिषच आहे की गावाला. तर आम्हीच नाही, बिझनेस बिझनेस. तो बंड्या, इक्या, राम्या यांनी पाण्याचा नवीन बिझनेस चालू केलाय रे. काय रे, कितीला रे कॅन? 5 रुपये 5. मग घ्या की इकायला. ह्यो काय आचारसंहितेचा भंग नव? चिंगिनिंग 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 चिंगिनिंग. 5 रुपये 5 रुपये. हे बघा गावकरी हो, आचारसंहिता नसती कनी तर पाणी मी फुकट वाटलं असतं. पण हे बघा, 5 रुपयात शुद्ध फिल्टर केलेलं पाणी मिळतंय तुम्हाला. ते तुम्ही विकत घ्या. चला चला बापू जाऊ. हे घ्या रे, इकडे घ्या. वहिनी, वाद वाढवण्यात काय पॉइंट नाही बघा. अहो, गावकऱ्यांनाच काय फरक पडत नाही. आपण कशाला वाकड्या शिरा? अहो द्या, सांग त्याचा. ए ए, काम बंद करा. सुट्टे द्या, सुट्टे 5 रुपये. हे, पैसे सुट्टे द्या. सगळ्यांकडनं नीट पैसे घ्या रे. उगीच आचारसंहितेचा भंग कराय नको. दादा घेऊन जाऊ. मी किती सांगत होते पण तुम्हाला पटलं नाही. आता काय झालं टँकरचं? तुमच्या टाकीच्या दुरुस्तीचं काय झालं? सुटला का प्रश्न? मी कायमचा प्रश्न सोडवायचा म्हणत होते पण तुम्हाला पटलं नाही. अहो, आम्ही बी कायमचा प्रश्न सोडवायचा बघतो. ते तरी तुम्हाला कुठे पटलंय? आमचा पॅनल गावचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करत होता, स्वतःचा प्रचार करण्यासाठी नाही. अहो, इलेक्शनच्या टायमाला काय बिकेल तरी प्रचारच असतोय. हो का? मग सोडवला का प्रश्न? तुम्ही कुठे सोडवलंय? तुम्ही ना राजकीय विरोधापायी गावाचे हाल करताय. अच्छा, म्हणजे आम्ही तो पाण्याचा टँकर मागवला, तो गावचा हाल करायला वय? अहो, पण त्याचा काही उपयोग झाला का? तुमच्या तोडग्याचा कुठे काय उपयोग झालाय? आचारसंहितेत अडकला ना व? तुम्ही आता विनाकारण माझ्याशी वाद घालणार आहात का? अहो, मी नाही, तुम्ही वाद घालायला माझ्या संगत. आपण एकमेकांची वाद घालतोय. तेच तर. हो, घरी या बाजूला आहे. माहितीये मला, मी इकडनंच जाणार आहे. अहो, अंजली बाई, अहो सांगा की काय तोडगा काढलाय? विरोधकांना सांगणार नाही. अहो, मला सांगा की. तुम्ही विरोधक आहात. हो अंजली बाई, हे घे बाबा.
अगा जे 5 नको 20 रुपये दे 20. आता का बाबा पाण्याला 20 रुपये कशाला लागतात? फिल्टर केलेलं पाणी आहे ते 5 रुपयाला 1 कॅन आहे आणि आपल्याला 4 कॅन तर लागणार. काय दिवस आले देवा, पाण्याला 20 रुपये द्यायचं. अहो, मग इलेक्शन होईपर्यंत रोज 20 रुपये तर लागणार आपल्याला. घे बाबा ये लवकर, तुझ्या, पुढे चल. देवा पुढे जा बसून दे तुझा. बघा इकडे आपण वाद घालायलोय आणि तिकडे पप्प्याचा फायदा व्हायलाय. अहो, फायद्याचा सोडा, गावचं किती नुकसान होतं याचा विचार करा. म्हणजे बघा, प्रत्येक घरातनं जर का 20 रुपये घेतले तर गावात 200 घर आहेत. 200 घरांचे झाले 4000 आणि असे महिन्याचे झाले 1,80,000 रुपये. हो, याच्या निम्म्यात तर टाकी दुरुस्त होईल. होय, पण ती दुरुस्त कशी करणार? आचारसंहिता. नाही, मी काहीतरी उपाय काढणार म्हणजे काढणारच. आज रात्रीच काहीतरी हालचाल करते. हॅलो. बोल की. अरे पप्प्या, तू काय आमचा विरोधक आहेस काय? अगं तायडे, विरोधक नाही ग, आपली चुपी होती ना व. अरे मग तरी सुद्धा आमच्या पाण्याच्या टँकरला विरोध का केला? आमचा प्रचार मोडून का काढला तू? अगं विरोधक नाही, तुझी मदत केल्यासमोर नाहीतर आचारसंहितेत अडकली असतीस. अरे पाणी वाटप करून कोण कसा अडकल? तायडे, आचारसंहितेचा विषय हार्ड असतोय, लक्षात ठेव. या आचारसंहितेत पाणी काय हवा बी वाटून चालत नाही. तू काय गाभर पाणी वाटून एक दिवस टिमकी वाजवली असतीस आणि त्या निवडणूक आयोगानं तुझं 12 वाजवले असते. हे ध्यानात ठेव. मी वाचवले तुला, जरा उपकार समज. ए आमासनी कुणाच्या बी उपकाराची काय गरज नाही, समजलं? मला आहे की, मला आहे तुझी गरज. त्या अंजली बाईला हरवायचं असेल तर मला तुझी गरज आहे. ठीक आहे, आणि मग माझं तुला पटत नसेल नव तर मग अगं उद्या टँकर गावात आणि बघ काय होतंय ते. ठीक आहे. पण हा, याच्या पुढं आमासनी सांगितल्याशिवाय आमच्या आडवं जायचं नाही का आमासनी कसला बी विरोध करायचा नाही. आलं ध्यानात? एकदा का बनू दे सरपंच आमासनी, मग तुला विरोध कसा करतो ते बघच तू. ए झालं का रे, आवरा लवकर. हा, काय म्हणत रे वहिनी साहेब? हा, बापू एकदा इलेक्शन होऊ दे, मग या साहेबाला कसा गायब करतो बघा. मारला तुला पप्प्या. अरे त्या वहिनी साहेबांना उल्लू बनवालीस की तू. बनवायचं काय त्यात? हायतच की उल्लू. मला असं सांगितले काम कर फार उद्या हे शुद्ध पाणी इकायचं आहे ना आपल्याला, अशुद्ध असलं तरी. काय बी म्हणा पप्प्या, त्या अंजलीचा आणि वहिनी साहेबांचा पत्ताच कट केलास की तू. अरे गावात पैसे मिळवून हिरो बनलास की तू मर्दा. हा, आणि ती बी असलं हिरीचं खराब पाणी इकून. अरे तुझ्यासारखा बिलंदर आणि दलिंदर माणूस शोधून मी सापडणार नाही बघ गावात. हा, बापू माननीय परेश पाटलाचा विषय हार्डच आहे. ए झालं काय भरून? एका कॅनला 5 रुपये लागतात. कुणाला 4 कॅन लागतील, कुणाला 5 कॅन लागतील. आपण जर का सरासरी 4 कॅन धरले तर 5 रुपयाप्रमाणे त्याचे होतात 20 रुपये. म्हणजे महिन्याचे झाले 600 रुपये आणि गावात 200 घर आहेत. 200 घरांचे मिळून झाले 1,20,000 रुपये. एवढे कशासाठी द्यायचे? नाहीतर काय, फुकट ना पाकट एवढा पैसे तो उगाच पप्पाच्या मनावर कशाला घालायचं? हा, आणि कसं आहे माहितीये काय, आता आचारसंहिता असल्यामुळे त्या टाकी दुरुस्तीसाठी आम्हाला पैसे देता येणार नाहीत. पण जर गावातनच वर्गणी काढली तर सगळ्याच परवडण्यासारखं आहे. हो, आता 10,000 रुपये आपल्याला टाकीच्या दुरुस्तीसाठी लागणार आहे. 20,000 रुपये पाईपसाठी लागणार आहे. म्हणजे एकूण झाले 30,000 रुपये. त्यातले 10,000 जे मजुरीचे आहेत ते आपण श्रमदान करून वाचवूयात. आणि उरलेले जे 20,000 रुपये आहेत ते गावातल्या 200 घरांमधनं 100 रुपये जरी काढले ना तरी आपला सगळा खर्च भागेल. 600 रुपयापेक्षा 100 रुपये कवा बी बरं. हो, हा, हा, आम्ही तयार आहे बघा. होय, तुम्ही बी बोला की समजू ना काय. हाय होय, आहे की.
पप्प्याचं भलं करण्यापेक्षा गावचंच भलं करू. हे बरोबर चालेल. मग आता आपण वर्गणी गोळा करायला सुरुवात करूया. आपण किती वेळा सांगितली घोषणा देत जाऊ नकोस म्हणून. घोळ करशील ना मरता. हे काम आपण लोकसहभागातनं करतो, त्यामुळे कुणीही प्रचार करायचा नाही. चालते, आपण घोषणा न देता वर्गणी गोळा करू. आवाज जरा कमी ठेव तुझा. काय कोण आमच्याकडे पैसे मागायला ते आम्हाला कसं तर वाटायला बघा. काय रे हा अहो नाही, आचारसंहिता चालू आहे ना, त्यामुळे आम्हाला पैसे टाकता येत नाही. आणि गावाचं काम आहे तर त्यात लाजायचं काय? सगळ्यांनी मिळून करूयात ना. होय की. काय दादा विचार कसला करायला तुम्ही? अहो तुमच्या भल्यासाठी चाललंय की सगळं. अहो सगळ्यांच्या भल्यासाठी चाललंय, गावच्या भल्यासाठी चाललंय. काकी नमस्कार. नमस्कार. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा सोडवण्यासाठी आम्ही जरा प्रयत्न करतोय, म्हणून वर्गणी गोळा करतोय. पैसे आम्ही काही देणार नाहीये, हे आम्हाला पटलेलं नाहीये. आम्ही हिरीचं पाणी भरू. अहो नाही, पण गावच्या भल्यासाठी करतोय. अहो चला 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 बापू. किती झाले बघ. हा, मला काही श्रमदानाला घ्यायचं जमायचं नाही. हे घ्या आमचं समोर. थँक्यू. तुम्ही एवढा विचार केला तेच पुरेसं आहे. येऊ का? हो. तुमचं नाव द्यायला पाहिजे की. परेश पाटील. हे झालं का रे? अरे आम्हाला कामाधंदा लावून कुठं बोंबलत फिरायला तू? अरे पोटात लय कावळ वरडालती म्हणून जरा घराकडे गेलतो रे. बरे ते ना मग पप्प्याचा कुठं आहे? बसला असेल की पैसे मोजत. बर आलो मी. इथं आम्ही घाम गाळून हिरीतलं पाणी भरून पैसे कमावलोय आणि ते सूर्यकांताई तिकडे वाटत फिरायलेत. बोंबला हो पप्प्यादा. अहो आम्हाला इथं 500 तर द्या की. ये किती वेळा सांगितलं रे मी पैसे मोजत असताना मध्ये मध्ये करत जाऊ नकोस म्हणून. अरे हिशोबात घोळ होते माझा. घोळ तर होणारच आहे का? ते जय किसान पॅनेल गावात टाकी दुरुस्त करायला 100 रुपये गोळा करल्यात आणि सूर्यकांताईंनी बी दिलेत. काय सुरकी ती कवा गेली घरात ना बाहेर? हा, मी पैसे मोजायच्या नादात गुंगुता तवा. अहो वर्गणी आणि श्रमदान करून ते पाण्याची टाकी दुरुस्त करणार जय किसान पॅनेल. या जय किसान पॅनलला काही अक्कल नाही. एक काम झालं की दुसरा दरवाजा उडून ठेवतात. अहो विरोधक आहेत ते, त्यांचं कामच आहे ते. पण आपलंच उमेदवार त्यांच्या सामील झाल्यावर काय करणार? पप्यादा एक तर आम्ही जीव तोडून मेहनत करायला मग आम्ही मेंबर होणार आहे का नाही ते सांगा अगोदर. हे मेमराच्या कसं करू रे? या सुरकीच्या डोसक्यात पण काय कांदा बटाट भरल्यात कुणाच टोक. या 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 अरे सूर्यकांताई आल्या तुमच्या. थांबा. हा, घ्या पाया पडा की. सूर्यकांताई आल्या. काय म्हणता? कुठं गेलता एवढ्या रातच्याला? मी काय कुत्र लागले काय माग? त्या जय किसान पॅलेनवाल्यांच्या बोडक्यावर पैसे मारायला गेलता जगनी. कुणाला विचारून गेलता? नाही रे, कुणाला विचारून नाही. तुम्ही कसलं घाण पाणी वाटताय त्यात? पण त्यात बॅक्टेरिया किती असतो माहितीये का तुम्हाला? काय सांगतेस? काय रे? ए तुमच्या बॅक्टेरियाचं पाणी वाटतं रे? हा, बॅक्टेरियाचं वाटतं पाणी? तुझ्या डोसक्यात आहे बॅक्टेरियाची फॅक्टरी. मला सांगायला लागले ए ते गोळ्या आहेत का तुमच्याकडे? गोळ्या तुम्ही रोज घेताय त्या सुधारा माहितीच्या? या बी घ्या. पहिला पुढारी बघितलोय विरोधी पार्टीला मदत करणारा.
अण्णा हो अण्णा तो कुठल्या जन्मीचं सूड उगवाला यो मी ना जेवायला वाढू का तुम्हाला? जेवायला वाटते तू एकटी जाव. तुझं हे येडपटपणानं पोट भरलंय माझं. मी ते उद्या जाऊ का श्रमदानाला? तोंड फुडीन. जर मला न विचारता घरातनं बाहेर पडलीच तर श्रमदान करती निघ. हे बघ तिथं बघितलीस काय? तिथं फोटो लावेन तुझा छान त्यांच्या शेजारी अण्णांच्या हार घालेल वरनं. श्रमदानाला जाते ही. तुमचं काय रे? काय पपेदा पाण्याची टाकी झाली तर आपण अर्ध इलेक्शन हारलो. आम्ही मेंबर होणार आहे का नाही ते अगोदर सांगा. ए मेंबर पहिला एक काम करायचं ती टाकी होऊन जायची नाही. पण तू निघ. बापूला घेऊन पोच. येतो चल रे माझ्या बरोबर. चल लवकर फार 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 चालत. हे भारी काम केलं बघा तुम्ही. तुम्ही नाही, आपण म्हणा. आपण सगळ्यांनी मिळून करायचंय. वा 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 या रे. वा 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 छान छान. अरे वाजवा की टाळ्या. वाजवा जोरात वाजवा की. वा 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 वा. बस 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 बस. पैसे मिळवायचा चांगलाच धंदा सुरू केलाय की गायकवाडांनी. पटते का सगळ्यासनी? पटते? ए शेकऱ्या पटते का तुला? काय चाललंय? काय चाललंय? हे असं गावभर भिका मागून इलेक्शन लढवणार का? हे आम्ही इलेक्शन लढत नाही आहे. गावाची पाण्याची टाकी खराब झाली आहे ती दुरुस्त करणार आहे. त्याचा बात त्योच. नंतर ह्याच मुद्द्याचा तुम्ही बाजार मानणार. बाजार तर तुम्ही मांडताय. लोकांच्या अडचणींचा फायदा घेऊन पाणी विकताय. मी अहो नाही मी ना ओ ह्यो राम्या ह्यो इक्या त्यो पंड्या त्यांचा बिझनेस आहे पाण्याचा. माझा नाही हो. मला उगीच ओढायचं नाही याच्यात. ए तुला मधी वडत नसतोय आम्ही. तूच आमची आडवा येतोय सारखा सारखा. अरा नाही 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 हे काय बरोबर नाही. ही अंजली तुम्हा सगळ्यांकडनं पैसे उकळाल्या, तुम्हासनी राबवल्या, वर हीच क्रेडिट घ्यायला सगळं. काय कळतंय का नाही तुम्हाला? सांगा की. ते बापू सांगा काय घडलं ते सांगा सगळं. अरे माझ्या रेणूचं माझ्या मनाविरुद्ध लगीन लावून दिलं होतं या अंजलीनं. अरे काय जर हसायला. काय नाही बापू, तुमची कॅसेट ए साईडने टाका नाहीतर बी साईडने टाका, तीच वाजते हो काय म्हणून असलो. रेणू 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 आपली. बघा दुसऱ्याच्या दुखण्यावर कसं हसाले हे जय किसान पॅनल. मला गावाचा कळवळ आला म्हणून मी पाण्याची सोय केली तर हे जय किसान पॅनल आहे की नाही? ए संघर्ष. ए तुला गावचा किती कळवळ आहे माहिती आम्हाला. व तू शिकू नकोस आम्हाला. आपल्या लोकांकडे डुंकून मी बघत नसतो माननीय परेश पाटील. हे बघा मी सांगायला ते गप गुमान ऐका तुम्ही. ए पप्प्या तू काय आम्हाला सांगू नको. अरे गावाला पाणी मिळतोय म्हणून तुझ्या काय पोटात दुखालय वय? अगं मावशे असं काय करायलास ग? मी गावाच्या भल्याचा विचार करायला तो गाव बघा कसं उलटा विचार करायला माझ्याबद्दल. कसं होणार बापू या गावचं? कसं होणार? कवा जाग येणार गावाला? या गायकवाडांची हुशारी कवा कळणार गावाला कुणास ठाऊक. ए पप्प्या लई झालं आता. गायकवाडांचं नाव तोंडातनं काढलंस की नाही जाग्यावर राहणार नाहीस. बघितला काय गुंडगिरी या गायकवाड. ए हे बघा जरा मी सांगायला ते ऐका. माझं ऐका तुम्ही जरा. हे बाबा तू का सांगू नकोस. चल जायत ना पहिला. होय लईच काड्या घालतोय यो. जिथं तिथं राजकारण आणतोय मधी. चल निघित ना. काय कळलं ना काय म्हणाल्यात समधी ते? आता अख्खं गाव हेच म्हणणार आहे. माननीय परेश पाटील कुठं आता कडकडन. उद्या सकाळी अख्खं गाव एकत्र येणार आणि काम सुरू होणार म्हणजे होणारच. असेल हिम्मत तर दाखवा अडवून.